देवाविषयी एक वेशाला देवाविषयी माहित आहे आणि एक वेशा देवाविषयी काय सांगते बघा काय सांगते बघा प्रियांनो. हा, मी तुमच्यावर दया केली आहे, मी तुमच्यावर दया केली आहे, म्हणून आता माझ्या समोर परमेश्वराच्या नावाने शपथ घ्या की शपथ घ्या की आम्ही तुझ्या बापाच्या घराण्यावर दया करू. आम्ही तुझ्या बापाच्या घराण्यावरती दया करू. तिने त्यांना लपवून ठेवला, त्यांचा प्राण वाचविला, राजाला खोटं सांगितलं आणि त्यामुळे प्रियांनो 3 दिवस लपून राहा. डोंगरवटीकडे जा म्हटलं त्यांना, कुणाला? त्या 2 हेरांना. डोंगरवटीकडे गेले आणि त्यांचा प्राण वाचण्यात आला. प्राण वाचल्यामुळे ते लोक परत प्रियांनो यहोशुवाकडे गेले. यहोशुवाकडे गेल्यानंतर सगळी इत्यंभूत माहिती त्या स्त्रीविषयी यहोशुवाला या 2 हेरांनी कळवलं. ते शेवटी वेळ झाला, ते कुटुंब वाचवण्यात आलं. कुठलं कुटुंब? किती जणांना वाचवली राबेशेने? राबेशेने किती जणांना वाचवली? राबेशेने किती जणांना वाचवली? तुम्हाला विचारतो, राबेशेने किती जणांना वाचवली? 2 जणांना वाचवली. देव किती जणांना वाचवतो? देव किती जणांना वाचवतो? 6वा अध्याय वचन 22. 6वा अध्याय वचन 22. तेव्हा जे 2 पुरुष तो देश शिरायला गेले होते त्यांना यहोशुवा म्हणाला, तुम्ही शपथ वाहिल्याप्रमाणे वेश्येच्या घरी जाऊन तिला आणि तिचे जे कोणी असतील त्यांना बाहेर आणा. तेव्हा त्या तरुण हेरांनी आत जाऊन राहाबेला, तिच्या आई बापांना, भाऊ बंधांना आणि तिचे जे कोणी होते त्या सर्वांना म्हणजे तिच्या सर्व आप्त जणांना बाहेर आणून इस्रायलाच्या छावणी बाहेर नेऊन ठेवले. मग त्यांनी ते नगर त्यातले सर्व काही आग लावून जाळले. मात्र सोने, रुपे आणि तांब्याची व लोखंडाची पात्रे ही त्यांनी परमेश्वराच्या घराच्या भांडारात ठेवली. यहोशुवाने राहाब वेश्या, तिच्या बापाचा परिवार, तिचे जे कोणी होते ते सर्व वाचवले. ते सर्व वाचवले. राहाब वेश्या, तिच्या बापाचा परिवार, तिचे जे कोणी होते ते सर्व वाचवले. तिचा वंश आजपर्यंत इस्रायल लोकांमध्ये बसत आहे, कारण जे जासूस एरियो हेरायला यहोशुवाने पाठवले होते त्यांना तिने लपवून ठेवले होते. जीवन बदललं प्रियांनो. वेश्येचा जीवन बदलण्यात आला. 2 हेरांना तिने जीवन दिलं. 2 हेरांना जीवन दिल्यामुळे किती जण वाचले प्रियांनो. ते घराणं, ते परिवार आतापर्यंत जिवंत आहे असं पवित्र शास्त्र बायबल सांगते. जीवन बदललं प्रियांनो. कॅलेंडर नव्हे, जीवन बदलणं गरजेचं आहे. एक वेश्येचं जीवन बदललं प्रियांनो. एक याकोबाचं जीवन बदललं. एक वेश्येचं जीवन बदललं. तिने जिवंत देवाला आपलंच केलं. जिवंत देवाच्या लोकांना आपल्या घरी आश्रय दिला, त्यांना अभय दिला. पवित्र शास्त्र बायबल सांगते तिचं गतवर्ष, तिचं गत जीवन, तिचं भौतिक जीवन, तिचं पाठीमागचं जीवन जिवंत देवाकडे पुसून टाकला. जिवंत देवाकडे पुसून टाकला. देवाची उत्तम ग्रहणीय परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःच रूपांतर होऊ द्या. आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःच रूपांतर होऊ द्या. राहाब वेश्येचं रूपांतर झालं प्रियांनो. राहाब वेश्येचं रूपांतर झालं. निश्चितच जुनं जीवन तुझं चांगलं नसेल. जुनं जीवन माझं चांगलं नसेल. जुना स्वभाव चांगला नसेल. पण एकदा देवाकडे आल्यानंतर, देवाचं वचन ऐकल्यानंतर, बाप्तिस्मा घेतल्यानंतर, प्रभू भोजन घेतल्यानंतर, मंदिराला आल्यानंतर तुझा स्वभाव बदलत नाही का? फक्त कॅलेंडरच बदलत आहे का? तू वाचला जाणार नाहीस. कोणी तुला वाचवायला येणार नाही. तू वाचला जाणार नाही.
तू स्वतः जर वाचायला पाहिजे तर तू तुझं जीवन तुझं मनाचं परिवर्तन होणं खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे. एक स्त्री वाचल्यामुळे संपूर्ण वंश वाचवण्यात आला. आता तुम्ही म्हणत असाल मी एकटी विश्वासणारे असले तर माझा नवरा वाचेल का? नो, तुझा नवरा पण चर्चला येणं गरजेचं आहे, नाहीतर तो वाचणार नाही. आता लिहून घे. तू भक्तिमान असेल तर तुझं तुलाच. बायबल मध्ये प्रियानो हे एचकेलच्या ग्रंथात दिलेले आहे. एखाद्या देशाने माझ्याशी कपट वृत्ती करून मला जर धोका दिला, त्यामध्ये दानियल, इयोब, योसेफ जर असले तर तेवढेच लोक वाचतील, बाकीचे मरून जातील. नियम बदलण्यात आला प्रियानो. नियम बदलण्यात आलं. तू जर व्यवस्थित असला तर तू वाचशील. तुझा नवरा व्यवस्थित असला तर तुझा नवरा वाचेल. तुझी लेकरं व्यवस्थित असतील तर तुझे लेकरं वाचतील. तुझं कुटुंब व्यवस्थित असलं तर तुझं कुटुंब वाचेल. तू व्यवस्थित असला तर तुझा नवरा वाचणार नाही. तुझा नवरा व्यवस्थित असला तर बायको वाचणार नाही. हे दोघं व्यवस्थित असले, लेकरं जर व्यवस्थित नसले तर लेकरं वाचणार नाही. सर्वस्वी मी एकटा कारणीभूत आहे. राहावेशा वाचवण्यात आलं प्रियांनो. तिला पवित्र करण्यात आलं. कुणाच्या वंशामध्ये गेली ती माहित आहे? पवित्र वंशामध्ये. जो प्रभू ख्रिस्त पवित्र आहे, जो अति पवित्र आहे, त्या पवित्र वंशामध्ये, त्या पवित्र वंशावळीमध्ये तिचं नाव प्रियांनो लिहिण्यात आलं. त्या पवित्र वंशामध्ये तिचं नाव लिहिण्यात आला. मत्तई कृष्णवर्तमान पहिला अध्याय. मत्तई कृष्णवर्तमान याचा पहिला अध्याय. मत्तई कृष्णवर्तमान याचा पहिला अध्याय. पाचवं वचन. पहिला अध्याय वचन 5. मत्तई कृष्णवर्तमान याचा पहिला अध्याय वचन 5. हां. सलमोनाला राहावेपासून ओबेदाला इशाय. सलमोनाला राहावेपासून बवाज. सलमोनाला राहावेपासून बवाज. बवाजाला रूत पासून ओबेदाला इशाया. सलमोनाला राहावेपासून बवाज. बवाजाला रूत पासून ओबेदाला इशाय. इशायाला किंग डेव्हिडला किंग ऑफ किंग, लॉर्ड ऑफ लॉर्ड, जीसस क्राइस्ट. राहावेशीचं जीवन बदलल्यामुळे कुणाच्या वंशामध्ये गेली ती? राहावेशीचं जीवन परिवर्तन, कॅलेंडर बदललं नाही, ती स्वतः बदलली. बदलल्यामुळे प्रियांनो ती रूपांतरित झाली. तिचं जीवन रूपांतरित करण्यात आलं. मनाच्या नवीकरणाने स्वतःचं रूपांतर तिने होऊ दिला. कोणत्या वंशामध्ये गेली ती? येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये. मत्तई कृष्णवर्तमानामध्ये प्रिय बंधू प्रिय बहीण, नव्या करारामध्ये येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये पवित्र शास्त्र बायबल सांगतं सलमोनाला राहावाला बवाज, बवाजाला ओबेदाला किंग डेव्हिडला किंग ऑफ किंग, लॉर्ड ऑफ लॉर्ड, जीसस क्राइस्ट. जीवन बदलल्यामुळे असं होतंय का? असंच होते. जीवन न बदलल्यामुळे काय होते? जीवन न बदलल्यामुळे तो नरकामध्ये टाकला जाशील. जीवन न बदलल्यामुळे नरकामध्ये टाकला जाशील. जीवन बदलल्यामुळे येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये तुझं नाव प्रियांनो लिहिण्यात येईल. येशू ख्रिस्ताचं रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करते. येशू का लहू हमें सारे पापों से शुद्ध करता है. येशूचे रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करते. आता येशूच्या रक्ताची गरज आहे. आता येशू ख्रिस्ताची गरज आहे. आता दोन हे येणार नाहीत आपल्या घरी. आता दोन माणसे आपल्या घरी येणार नाहीत प्रियांनो. आता कोणी तुमच्या घरी येणार नाहीत. ऑलरेडी येशू तुझ्या दारासमोर उभं राहून तुला टक 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 करत आहे तुझ्या घरात येण्यासाठी. त्याला जर तू आतमध्ये घेतली तुझ्या सर्व पातकांची क्षमा होईल. तू शुद्ध होशील. तू
परिपूर्ण होशील, तुझं जीवन नवीन करण्यात येईल, तू सार्वकालिक जीवनासाठी घेतला जाशील, सार्वकालिक जीवनासाठी तू घेतला जाशील. आता 2 हेरांना नव्हे, आता कुठल्या सेवकांना नव्हे, आता कुठल्या व्यक्तीला नव्हे, येशूला तुझ्या घरात घेण्याची गरज आहे. यावर्षी येशूला घरात घेण्याची गरज आहे. तू नवा होशील, तू नवा होशील, तू परिपूर्ण होशील, तुझं रूपांतर करण्यात येईल आणि तुझं पण नाव ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये, स्वर्गाच्या राज्यामध्ये, ज्या ठिकाणी जीवनाचं पुस्तक आहे त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये तुझं नाव लिहिण्यात येईल. प्रिय बंधू, प्रिय बहिणी, तिथं तुझं नाव लिहिण्यात येईल. तुला या जगापासून तुला वाचवण्यात येईल. या जगाला देखील जसं यरीहोला आग लावण्यात आलं ना, येशू ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनाच्या द्वारे हे या जगाला देखील येशू ख्रिस्त आग लावायला येणार आहे. सगळं भस्म होईल. तू वाचतील का? तू वाचणार आहेस का? हे जग, ही पृथ्वी पण येशू ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनाच्या द्वारे एक दिवस हे सगळं काही भस्म होणार आहे. भस्म होणार आहे. तू वाचशील का? सांग. तू जर वाचायला पाहिजे तर कॅलेंडर नव्हे, तू बदलायला पाहिजे. बायबल ते सांगते तू बदलायला पाहिजे. याकोबाचं पत्र याचा 2रा अध्याय, याकोबाचे पत्र याचा 2रा अध्याय वचन 22, याकोबाचे पत्र याचा 2रा अध्याय वचन 22, याकोबाचे पत्र याचा 2रा अध्याय वचन 22. विश्वास त्याच्या क्रियासहित कार्य करत होता आणि क्रियांनी विश्वास पूर्ण झाला. क्रियांनी विश्वास पूर्ण झाला. हे तुला दिसते. हे तुला दिसते. अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला. अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व हे त्याला नीतिमत्वाचे गणण्यात आले आणि त्याला देवाचा मित्र म्हणण्यात आले. त्याला देवाचा मित्र म्हणण्यात आले. हा शास्त्रलेख पूर्ण झाला. हा शास्त्रलेख पूर्ण झाला. तर मग केवळ विश्वासाद्वारे नव्हे तर क्रियांनी मनुष्य नीतिमान ठरतो हे तुम्ही पाहता. क्रियाने म्हणून तू क्रिया करायला पाहिजे, तू प्रार्थना करायला पाहिजे, तू देवाचं वचन वाचायला पाहिजे, तू मंदिराला यायला पाहिजे, तू बाप्तिस्मा, तू क्रिया करायला पाहिजे, तू क्रिया करायला पाहिजे. 2 पेत्र 2रा अध्याय वचन 22, पेत्राचे दुसरे पत्र याचा 2रा अध्याय वचन 22, पेत्राचे दुसरे पत्र 2रा अध्याय वचन 22 संबोधतो. पेत्राचे दुसरे पत्र याचा 2रा अध्याय वचन 22. आपल्या ओकिरा 2 प्राणी या ठिकाणी प्रियानो, 2 प्राणी या ठिकाणी आहे, 2 जीवजंतू या ठिकाणी आहेत. या 2 जीवजंतूंचं प्रियानो स्वभाव मनुष्य स्वभावाला वश झालेले आहे. हे दोन्ही प्राणी आता माणसासारखे जीवन जगत आहे. माणसे या दोन्ही प्राण्यांसारखे जीवन जगत आहे. तेच संत पौल, तेच पेत्र, दुसरे पेत्र 2रा अध्याय 22 वचनामध्ये म्हणत असताना म्हणतो, आपल्या ओकारीकडे परतलेले कुत्रे, आपल्या ओकारीकडे परतलेले कुत्रे अंग धुतल्यानंतर गाळात लोळण्यास परतलेली डुकरी. तू कुत्रा आहेस का? तू डुकरी नाहीस. आता बघ तुझं जीवन बदललंय का? का परत त्या कुत्र्यासारखाच आहेस? त्या डुकर कितीही याला साबण लावा या डुकराला. या डुकराला चांगल्यातलं शॅम्पू घ्या तुम्ही. त्या ब्युटी पार्लरच्या मॅडमला जाऊन विचारावं, चांगलं शॅम्पू घ्या, चांगलं शॅम्पू घ्या. त्या डुकराला धुवून काढा. परत येते डुक्कर अर्ध्या तासाने गटारीमध्ये जाते. तुझं जीवन कसं आहे का? ते कुत्र बघा, ते कुत्र बघा लग्नामध्ये आणि त्या पत्रावळ्या पडल्यानंतर कितीतरी गपा 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 खाते. भरपूर खाते, भरपूर खाते, पळते पळते पळते. आपण पण जेवल्यानंतर वॉकिंग करतो ना, पळतो ना, कशासाठी? पचन होण्यासाठी. हे कुत्र कशासाठी पळते? पचनासाठी नव्हे, ओकण्यासाठी. ओकण्यासाठी भरपूर झालेलं असतं, श्वास घेता येत नाही, कुठेतरी लांब जाते, सगळं ओकारी टाकते, ओकारून टाकते, उलटी करते, परत येते, परत खाते. परत रात्री भूक लागते, कसं तरी झोपते. सकाळी तिच्या लक्षात येतं, अरे आपण तिथं उलटी केली होतो ना, तिथं आपण उलटी केलं होतं ना. परत जाते, परत ते उलटी खाल्लेले जाते. माणूस असंच आहे.
तू पुत्र आहेस का, तू पुत्र आहेस, तो मनुष्य नव्हे का, तुझं परिवर्तन नाही का, तुझं चेंज नाही का, परत परत त्याच गोष्टी करतो का, परत परत त्याच शिऱ्या देतो का, परत परत तशीच वृत्ती का, परत परत तोच स्वभाव का, परत परत तेच दृष्टी का, परत परत तुला किती जरी सांगितला, तुला कितीतरी धुतलं, तुला कितीतरी गळ्यात तुझ्या पट्टा बांधला, तू कुत्रा नाही ना पट्टा बांधायला, नाहीतर बांधून ठेवला असतो आम्ही तुला. पट्टा बांधून ठेवायचा का, कुत्रा नाही ना तू, पट्टा बांधून ठेवायला तुला. परत 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 तेच का, परत जुन्या गत वर्षांमध्ये मी बीडी पित होतो, गत वर्षांमध्ये मी सिगारेट पित होतो, गत वर्षांमध्ये मी व्यभिचार करत होतो, गत वर्षांमध्ये मी नाही ते उद्योगधंदे करत होतो, गत वर्षांमध्ये मी ते करत होतो. आता नवीन वर्षाला 1 डिसेंबरला 1 जानेवारीला मी साक्ष दिली, मी असं बोललो, मी देवाला जवळ केलं, आपलंसं केलं. परत मी धुतल्यानंतर, मी शुद्ध झाल्यानंतर परत मला त्या सिगारेटची आठवण झाली. अरे त्या टपरीवरती मी सिगारेट पिलो होतो ना, आता मी का जात नाही, मी परत जातो. भाई एक दे दो सिगरेट, भाई दे दो एक. परत तू त्या कुत्र्यासारखं, परत त्या डुकरासारखं कितीही तुला धुतलं तरी आपल्या ओठीकडे परतलेले कुत्रे, अंग धुतल्यानंतर गाळ्यात लोळण्यास परतलेले डुकरे, अशी जी खरी म्हण आहे, ही खरी म्हण आहे म्हणे, ही खरी कहावत आहे, ही हे झूट नाही, हे खोट नाही, ही खरी म्हण आहे. तिच्या सारखी त्यांची गत झाली आहे, ज्यांचं फक्त कॅलेंडर बदललेलं आहे. निशा बदलली प्रियानो, तू का बदलत नाही? याकोब बदलला, मी का बदलत नाही? आम्ही का बदलू नाही? आम्ही का बदलू नाही? आता आणखी कोणी देवदूत यायला पाहिजे का? आता कोणी यायला पाहिजे का? आता देव परत तुला स्वप्नातून दर्शन द्यायला पाहिजे का? आता आणखी तुझ्यासाठी काय करायला पाहिजे सांग? आणखी काय करायला पाहिजे सांग? 2 प्राण्यांचं नाव घेऊन देव सांगतो प्रियानो, एक डुकरी, एक कुत्रा. प्रियानो, कुत्र्याचा स्वभाव बदलत नाही प्रियानो. वचन 21, दुसरे पेत्र 2 अध्याय, तेच अध्याय, वचन 21, कारण नीतिमत्वाचा मार्ग कळून वाच बेटा, समजून आल्यानंतर आपणास दिलेल्या पवित्र आज्ञेकडे पाठ फिरवणे, यापेक्षा तो न समजणे हे त्याच्यासाठी बरे होते. कोण न समजणे ते त्यांच्यासाठी बरे होते. आपल्या ओकारीकडे परतलेले कुत्रे, अंग धुतल्यानंतर गाळात लोळण्यास परतलेले डुकरे, अशी जी खरी म्हण आहे, तिच्यासारखी त्यांची गत झाली आहे. जीवन बदललं नाही, कॅलेंडर बदललं. उपयोग काय प्रिय बंधू, प्रिय बहीण सांगा. म्हणून म्हणतो संत पौल म्हणतो, काय म्हणाला? दुसरीकडे 5 वचन 17 काय म्हणाला? वाचा. दुसरे पत्र 5 वचन 17. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. पहा ते तू कुणाला दाखवतो तुझ्या स्वभावाच्या द्वारे. तुझा स्वभावच तुला दाखवते तू कसा आहेस. तुझा स्वभावच तुला दाखवते तू कशी आहेस. माझा स्वभावच मला दाखवते मी कसा आहे. तू काय दाखवतोय तुझ्या स्वभावाच्या द्वारे? तू कुत्रा दाखवतोस का डुकरे दाखवतोस का एक राहावेशासारखं जीवन बदलणारी दाखवतेस का त्या याकोबाप्रमाणे जीवन बदलणारा दाखवतोस? सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून आहे. कॅलेंडर बदलण्यापेक्षा जीवन बदलणे. देव महान आहे, तो आम्हाला पारितोषिक देणार आहे, तो आम्हाला प्रतिफळ देणार आहे. तो आमचं चांगलं करायला, चांगलं जीवन, कधीही चांगलं जीवन जगल्यामुळे, इकडे मी याकोबाचा देव म्हटला देव, चांगलं जीवन जगल्यामुळे इकडे त्या बाईला घेऊन, त्या वेश्येला घेऊन कुठं नोंदवला? किंग ऑफ किंग, लॉर्ड ऑफ लॉर्ड, त्याच्या वंशावळीमध्ये तिचं नाव लिहिलं पर्यंत. मी अब्राहमाचा देव, मी इसाकाचा देव, मी याकोबाचा देव म्हणतो. कोण? जिवंत देव. आणि इतर नव्या काळामध्ये एक स्त्री येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये गेली. ही दंतकथा आहे असे वाटते का तुम्हाला? ही दंतकथा आहे असे तुम्हाला वाटते का? कोणीतरी झाडाखाली बसून लिहिलंय असं तुम्हाला वाटते का?
हे स्वर्गीय वचन आहे, हे स्वर्गीय शब्द आहे, हे स्वर्गीय भांडार आहे, हे स्वर्गीय ज्ञान आहे. स्वतः देव बापाने सांगितलेले आहे. एक वेश्येचं नाव घेतो देव आणि तिच्या नावासहित सांगतो, अब्राहामपेक्षा हिने देखील सासूदांचा पाहुणचार गुप्तपणे केल्यामुळे अवज्ञा करणाऱ्यांबरोबर तिच्याने तिच्या कुटुंबाचा नाश झाला नाही. सगळ्यांना सार्वकालिक जीवनामध्ये जाण्यासाठी उभा आहे. सगळे जाऊ शकतात सार्वकालिक जीवनामध्ये. कोणाला अटकाव नाही, प्रतिबंध नाही. कोणी कोणाला अटकाव प्रतिबंध करणार नाही. केवळ तुझा स्वभाव अटकाव करेल. कोणी कोणाला अटकाव करू शकत नाही. स्वभाव बदललं तर सगळं बदलून जाईल. म्हणून ईश्वर म्हणतो त्याला, नव्याने जन्मल्यापासून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. मीच आहे तो तुझ्या समोर म्हणणारा येशू ख्रिस्त. कोणाला म्हटला? म्हणून जीवन पाहतो परिपूर्ण हो. जुनं जीवनाचं चांगलं नाही, हरकत नाही. नवीन हो, चांगलं जीवन जगू. गत वर्षांपेक्षा या वर्षी प्रभूला गुडघे टेकू. गत वर्षांपेक्षा या वर्षी प्रभूला आपलंसं करू. गत वर्षांमध्ये मी काय केलं आता सोडून देऊ. प्रभूला आपलंसं करू. प्रभूला आपलंसं करू. प्रभूला आपलंसं केल्यानंतर प्रभू आमच्यावर ठेवायचं. सार्वकालिक जीवन दे असं करायचं. देव तुम्हाला मला सहाय्य करू. या डोळे बंद करू. विश्वनीयत्या जिवंत तुम्ही जे काही सांगितलं तेच देवा मंडळाने सांगत आहे. पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही जे काही लिहिलं तेच मी त्यांना सांगितले. माझ्यापासून सुरुवात करून प्रिय बाप्पा शेवटच्या खुर्चीपर्यंत आमचं कॅलेंडर मिळेल. आमचं जीवन बदलण्यासाठी सहाय्य करा. रावेशीप्रमाणे त्या याकोबाप्रमाणे आमचं जीवन बदललं जाईल. परत आम्ही पुत्रांसारखं होऊ. परत आम्ही त्या डुकरांसारखं होऊ. परत कितीतरी वेळा आम्हाला धुतल्यानंतर, आम्हाला पवित्र केल्यानंतर, आम्हाला स्वच्छ केल्यानंतर आम्ही परत एकदा त्या ओकारीकडे, परत एकदा आम्ही त्या गटारीकडे उडी न मारता प्रिय बाप्पा आम्ही स्वतःला, आम्ही जिवंत देवाचे लोक आहोत म्हणून स्वतःला दाखवण्यासाठी आमचं सहाय्य करा. तुमच्याकडे जायचं. ज्या प्रियाने वचने वाचले त्या प्रत्येकाने दीर्घायुष्य द्या, शांती समाधान द्या. आजच्या वचनाप्रमाणे जीवन जगण्याचा करा. येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ पवित्र नावाने प्रार्थना करून केली.